नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड ज्युनियर विभाग. मी धनश्री जाधव, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी मधील युवक भारती या पुस्तकातील साहित्य प्रकार कथा आज आपण अभ्यासणार आहोत. कथा म्हटलं की आपल्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्याला कळायला लागल्यापासून आपण कथेशी जोडलो गेलो आहोत. मराठी साहित्याचे प्रकार पाहताना त्यात गद्य आणि पद्य या कथा, कादंबरी, कविता, नाटक, बाहुडे, अभंग, ओवी इत्यादी साहित्य प्रकार आपण अभ्यासतो. त्यातीलच एक साहित्य प्रकार कथा आज आपण अभ्यासणार आहोत. कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय अशी वैशिष्ट्ये आहेत. हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण याची माहिती या कथा साहित्य प्रकारामध्ये दिलेली आहे आणि ती आज आपण करून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने नव्हती. टीव्ही असेल, मोबाईल असेल, तर ही मनोरंजनाची साधनं पूर्वीच्या काळी नव्हती. मनुष्य आपले अनुभव, आपल्या मनातील विचार, कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा त्याची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा होतो. या कथा लक्षवेधी, साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी या कथा सांगितल्या जात होत्या. श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न केला जात होता. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही लहान असताना तुमचे आई वडील, मावशी, आजी आजोबा तुम्हाला सुद्धा गोष्टी सांगत असतील किंवा सांगितले असतील. चिवकाऊची गोष्ट, राजा राणीची गोष्ट, परीची गोष्ट, चांदोमामाची गोष्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमधून सुद्धा काही ना काही बोध देण्याचा प्रयत्न केला जात होता. आता श्रावण बाळाची गोष्ट हे उदाहरण जर घेतलं तर ती गोष्ट सांगण्यामागचा हेतू काय, तर श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांची सेवा कशी केली हे त्याच्यातून दिसून येतं. चिवकाऊची गोष्ट, चिवताई प्रत्येक वेळेला यावेळेला कावळामध्ये की चिवताई चिवताई दारू, त्यावेळेला ती म्हणायची, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे, थांब माझ्या बाळाला काजळ लावू दे, थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे. म्हणजे हे जे ती करत होती, म्हणजे त्याच्यातून सुद्धा काय सांगायचं होतं की आईचं प्रेम, माया ह्याच्यातून दिसून येते की आपल्या बाळाव्यतिरिक्त इतर गोष्टीला ती महत्त्व देत नाही. म्हणजे आईचं प्रेम कसं असतं, पूर्ण तिचं बाळाकडे लक्ष आहे. की कावळा दार उघड म्हटला तरी ती बाळाचं सगळं झाल्याशिवाय ती दार उघडायला जात नाही. म्हणजे आईचं प्रेम, वात्सल्य हे सुद्धा या कथेतून सांगितलेले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या साध्या सोप्या भाषेत सांगितल्या गेलेल्या असल्यामुळं त्या आपल्याला
आवडू लागल्या आणि ह्या ज्या गोष्टी होत्या त्या मौखिक स्वरूपामध्ये होत्या. म्हणजे ह्या कथा ज्या आहेत त्या मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या, म्हणजे मुखावाटे सांगितल्या जात होत्या. एकानं इतरांना ती कथा सांगायची, अशी सुरुवात या कथेची झालेली आहे. नंतर नंतर या कथा लिखित स्वरूपामध्ये स्थिरावल्या आणि तेव्हापासून कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे काय? तर कथ म्हणजे सांगणे. जसं की मी आता तुम्हाला सांगते. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. तर कथा म्हणजे काय? प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केलं जात होतं. नंतर नंतर मात्र मनोरंजनासाठी किंवा आपल्या मनातील विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. म्हणजे अनुभवाबरोबरच आपल्या मनातील विचार, भावना, घटना ह्या वाचकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या. आणि ते कशा स्वरूपात? तर लिखित स्वरूपात, म्हणजे कथा लिहिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे 11वी तुम्ही भूताचा जन्म हा पाठ अभ्यासलेला आहे. त्याचे लेखक कोण? तर तुम्हाला लगेच सांगता येईल, द मा मिरासदार. किंवा आता अभ्यासाला आपल्याला एक शोध कथा आहे, तर त्याचे लेखक कोण? तर व पु काळे. हे तुम्हाला सांगता येईल, कारण ह्या कथा आता लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला लेखकांची नावं सांगता येतात. पण पूर्वीच्या काळी चिवकाऊची गोष्ट, त्याचे लेखक कोण हे सांगता येईल नाही. चांदोमामाची गोष्ट ती कुणी लिहिली सांगता येईल नाही. कारण त्या ज्या कथा होत्या, त्या ज्या गोष्टी होत्या त्या मौखिक स्वरूपामध्ये होत्या आणि आता कथा ह्या लिखित स्वरूपामध्ये लिहिल्या जाऊ लागलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याला त्या फुलत गेलेल्या आहेत, लोकप्रियता त्याला मिळत गेलेली आहे. आता कथेमध्ये कोणकोणते घटक असतात बघा. तर कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ याचा उल्लेख सुद्धा कथेमध्ये केलेला असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात वातावरण निर्मिती आणि समर्पक अशी निवेदन शैली सुद्धा कथेमध्ये असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून नाट्यमयता तर निर्माण होतच असते, पण पात्रांच्या परस्पर संबंधातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही सुद्धा कथेमध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळं या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही कथेमध्ये साधलेला दिसून येतो. कथेमध्ये सुयोग्य असं आणि समर्पक, कथेला समर्पक असा शेवट कथेचा केलेला असतो आणि सुयोग्य आणि उत्तम असं शीर्षक सुद्धा कथेला असतं. थोडक्यात सांगायचं तर कथा म्हणजे बरं, म्हणजे कथा ज्या लिहिल्या जातात तर त्या कथेची जर व्याख्या दिलेली आहे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थळ काळी, जे ठिकाण, काळ, वेळ, एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. आता 12वीत आपल्याला शोध ही व पु काळे यांची कथा अभ्यासाला आहे. तर या कथेची सुरुवात कुठं झाली? तर अणूच्या खोली,
वेळ रात्रीची. मग पात्र आणि त्या पात्रांचा परस्पर संबंध कसा गेला तर आम्हीचे वडील आबासाहेब, लेखक, त्यांची पत्नी, भिडे पती पत्नी, टॅक्सीवाला, सुनीता, सुनीताची आई, असे हे सर्वजण ही जी पात्र आहेत त्या पात्रांच्या समर्पक आणि या पात्रांच्या परस्पर संबंधातून घटना ह्या घडत गेलेल्या दिसून येतात. आता कथेमध्ये काहीतरी हेतू पण असतो, तर तो उत्कंठावर्धक असणं पण गरजेचं असतं. तर शोध या कथेचा आपण विचार केला तर शोध या कथेत 1 रुपयाची नोट हरवणं हा त्या कथेचा हेतू सांगितलेला आहे. अर्थात हे सगळे घटक सर्व कथेत सारख्याच प्रमाणात असतील असं पण म्हणता येणार नाही. त्याचं कमी अधिक प्रमाण आपल्याला दिसून येतं. काही कथेमध्ये पात्रांना अधिक प्राधान्य दिलेलं असतं तर काही कथेमध्ये प्रसंगांना प्राधान्य दिलेलं असतं. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर कधी एखादी कथा वातावरण निर्मितीचा विचार करून लिहिलेली असते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची. म्हणजे कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली या सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण होय. आता आपण कथेची पूर्व पीठिका अभ्यासणार आहोत. 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत अगदी साध्या, सोप्या आणि हृदयस्पर्शी अशा कथा करमणूक या साप्ताहिकामध्ये त्यांनी प्रकाशित केलेले. पुढे कथेच्या स्वरूपामध्ये काळानुसार बदल होत गेलेला आहे. आशय, अभिव्यक्ती यामध्ये पण बदल होत गेलेला आहे. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ही कथा बहुआयामी होत गेली आणि लेखन तंत्रातही प्रयोग होत गेले. त्यानंतर ग्रामीण कथा आणि दलित कथा यांनी वाङ्मयाला समृद्ध केले. त्यानंतर स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावर झाला. स्त्रिया त्यांचे स्वतःचे अनुभव कथेच्या माध्यमातून मांडू लागले. त्यामुळे कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही फुलत गेलेले आपल्याला दिसून येतात. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करते. आता कथेमध्ये एकच विषय असतो असं नाही, तर अनेक विषयावर त्या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. प्राणीकथा असतील, लोककथा असतील, साहस कथा असतील, परिकथा असतील, पौराणिक कथा असतील, ऐतिहासिक कथा असतील, विज्ञान कथा असतील, सृष्टी कथा असतील, चरित्र कथा, अशा अनेक विषयावर कथा लिहिल्या जाऊ लागल्या आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या कथा आवडू लागल्या. या कथेतून आपल्याला बोधही मिळतो. आता आपण कथेचे घटक, कथालेखन करत असताना कथाकार कोणकोणते घटक वापरून कथा लिहित असतो हे आपण पाहणार आहोत. तर कथेचे घटक
वातावरण निर्मिती, पात्रचित्रण, नाट्यमयता किंवा संघर्ष, संवाद, भाषाशैली असे 7 घटक हे कथालेखक कथा लिहित असताना या घटकांचा वापर करताना दिसून येतो किंवा हे कथेचे घटक आहेत. त्यातील पहिला आहे कथाबीज. आता कथाबीज आणि कथानक हे समजून घेण्यासाठी मी एक उदाहरण देते. तर झाड किंवा वृक्ष हे जर कथानक आपण समजलं तर वृक्षाची निर्मिती कशातून होते तर बीजातून. मग बीज किंवा बी म्हणजे कथाबीज. बीज पेरलं तर अंकुर येतो आणि त्याच्यातून वृक्ष तयार होतो. म्हणजे झाड ज्याच्यातून तयार होतं ते बी म्हणजे कथाबीज. म्हणजे बीज पेरलं तर झाड रोप उगवून येईल, त्याचा वृक्ष तयार होईल. म्हणजे कोणत्याही कथेमध्ये कथाबीज हे महत्त्वाचं असतं. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरत असतो आणि हे करत असताना तो समाज, निसर्ग, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण या घटकांचं सहाय्य तो घेत असतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर तो करत असतो. म्हणून कथेत घटना फार महत्त्वाची असते. कथेत या मूळ घटनेला कथाबीज असं म्हटलं जातं. आता ही जी घटना आहे ती कधी काल्पनिक असते, कधी वास्तविक सुद्धा असू शकते. शोध या कथेमध्ये कथाबीज 1 रुपयाची नोट हरवणं हे कथाबीज आहे. दुसरा घटक आहे कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या वृत्ती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादीचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेच्या कथानकामध्ये या सर्व घटकाचे एकत्रीकरण केलेले असते आणि या एकत्रीकरणातूनच कथेची मांडणी आकाराला येत असते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणाही जपला जातो. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथाकाराचं प्रयोजन असतं. पुढचा घटक आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे जात असतो. एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणामधून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार केली जाते. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असं म्हणतात. कथेमध्ये पात्र जेवढं उत्कट असेल तेवढी कथा अधिक लोकप्रिय होते किंवा वाचकप्रिय होते. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. म्हणूनच वाचकाची त्या पात्राशी जवळीक साधली जाते
ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. कथेतील पात्रे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, आपल्या सभोवताली वावरत आहेत असं जेव्हा वाचकाला वाटतं त्यावेळेला ती कथा त्याला आवडायला लागते. आता पुढचा घटक आहे वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादी युक्त असं वातावरण असणं गरजेचं असतं आणि या वातावरणाचा वाचकावर परिणाम होत असतो. आणि म्हणून कथा सामाजिक असेल तर तशा पद्धतीचं वातावरण कथाकार निर्माण करत असतो. कथा भौगोलिक असेल तर त्या पद्धतीचं वातावरण निर्माण कथाकार करत असतो. आता पुढचा जो घटक आहे तो नाट्यमयता. नाटकामध्ये नाट्यमयता महत्वाची असते. तसेच कथेमध्ये सुद्धा नाट्यमयता संघर्ष महत्वाचा असतो. बऱ्याचदा चांगल्या आणि वाईट गोष्टीचा संघर्ष दाखवला जातो, लिहिलेला असतो आणि त्याच्यातून नाट्यमयता साधली जाते. चांगल्या वाईटाचा संघर्ष आणि या संघर्षातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. त्या संघर्षामध्ये कुणाचा विजय होतोय, चांगल्याचा का वाईटाचा, यासाठी वाचकाची उत्कंठा लागलेली असते. कथा वाचत असताना त्यामध्ये चांगल्या वाईटाचा संघर्ष, त्याच्यात चांगल्याचा विजय असं पण दाखवलं जातं. पण याच्यातून चांगल्या वाईटाच्या संघर्षातून नाट्यमयता साधली जाते. प्रत्येक कथेमध्ये संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असं नाही, तर कधी आनंद आणि सुखात्मक घटनातूनही नाट्य निर्मिती केली जाते. कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करत असतो. आता पुढचा जो घटक आहे तो संवाद. नाटकामध्ये संवादाला फार महत्त्व असतं. हे 11वीत आपण नाटक साहित्य प्रकार त्याच्यात अभ्यासलेलेच आहे. तर नाटकाप्रमाणेच कथेमध्ये सुद्धा संवादाला फार महत्त्व आहे. चटपटीत आणि आकर्षक संवाद हे वाचकाच्या हृदयाला स्पर्श करतात आणि कथानकाला सुद्धा प्रवाहित ठेवण्याचं काम ते करत असतात. पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. संवादात लय असते, आंतरिक संगती त्याच्यात महत्वाची असते. संवादातून रसनिर्मिती होते. नवरस आपण अभ्यासतो त्यातीलच रसनिर्मिती ही संवादातून केलेली असते. आवाजातील किंवा उच्चारातील चढ उतार हे पण संवादामध्ये कथेमध्ये महत्त्वाचं असतं. संवाद कथेला एक वेगळी उंची प्राप्त करून देत असतो. पुढचा घटक आहे भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केलेली असते. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण आणि बोली भाषा या दोन्ही भाषांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोली भाषेमध्ये सुद्धा लिहिली जाते. वरील घटकाशिवाय कथेमध्ये प्रारंभ,
मध्य आणि शेवट असे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर संबंधात परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकाची उत्कंठा अधिक तीव्र होते आणि ती कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. आणि यामुळं, या सर्व घटकांमुळं कथेच्या रचनाबंधाला सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात वरील घटकांबरोबरच शीर्षक महत्त्वाचे आहेत आणि सूचक व अर्थपूर्ण शीर्षक हा कथा उलगडण्यास मदत करत असतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण कथा साहित्य प्रकार परिचय यामध्ये कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका आणि कथेचे घटक अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.